चुकीचा अट्टहास करणे, हुल्लडबाजी करणे, जागतिक राजधानी आहे ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे. तिथल्या त्या जे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ महापालिकेच्या समोर, त्या सेल्फी पॉइंट मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण, हे आहे आपलं वॉटर फाउंटन आहे. त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्धनग्न आंघोळ करणार. अरे ही कोणती विकृती आहे? नाचायले तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. माझे मराठा भाऊ नाही आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लढाके आहेत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही लढाके आहेत. ज्या प्रकारे तो जाकेऱ्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला, त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या वेदनांचं आंदोलन असते. कुंडामध्ये आंघोळ जत्रेप्रमाणे नसते. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं. त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून. हे तुम्हाला सांगतो, जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय, देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही. जरंगेची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही. आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं, खेळ संपला म्हणून सांगणं, त्याचा शो संपला म्हणून सांगणं, कारण तो वारंवार ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्यातून हे लक्षात येते की तो भावलं असल्यासारखं बोलतंय. मला सांगा, ते काय विरोधी पक्षाचे नेते म्हणून समोर आले, ते काय नाव त्यांचं, आपलं दानवे, अंबादास दानवे, आगडोम होणार म्हणे. हा म्हणतो गोळ्या घाला, अंबादास म्हणतात आगडोम होणार. अंबादास, आपण विरोध